नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायलीच्या हाती आता मोठा पुरावा लागलेला असतो की प्रिया ही रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी नाही आहे. ब्लड रिपोर्ट त्यांच्याकडे ऑलरेडी आलेले असतात आणि शाळेत जाऊन त्यांना कळतं की प्रिया ही बबली लोखंडे आहे, सदा आणि मैनावतीची 5वी मुलगी. त्यानंतर प्रियाच्या लहानपणीचा फोटोसुद्धा अर्जुनला मिळालेला असतो. त्यानंतर सायली आणि अर्जुन ठरवतात की यापुढे आपण प्रियाला रविराज सर आणि प्रतिमा त्याच्या भावना शिकवून द्यायचं नाही. ते लोक हिला आपली मुलगी समजतात आणि मात्र त्यांची मुलगी नाहीच. तर इकडे प्रियाने आपलं लपून बोलणं ऐकलेलं असतं आणि ती खूपच घाबरते. प्रिया म्हणते की यांना तर कळालं की मी खरी तन्वी नाही आहे, पण मी अर्जुनला कधीच कळून देणार नाही की सायलीच खरी तन्वी आहे. पण यावेळेस प्रियाचा एकही प्लॅन सक्सेसफुल होत नाही. तर दुसरीकडे मधुभावना सुद्धा शुद्धीवर येतात आणि मधुभावना तर माहीतच असतं की खरी तन्वी ही सायलीच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आता प्रतिमाला सायलीच्या पायावरची जन्मखून दिसते, त्यामुळेच ही मालिका आणखीनच इंटरेस्टिंग होणार आहे. आता येणाऱ्या भागामध्ये मधुभाऊ सांगू शकतात अर्जुन आणि सायलीला सायलीच ही खरी तन्वी असल्याचं सत्य. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.